ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। पारनेर तालुक्यातील देवी भोयरे गावामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या धंद्यांमुळे गावामधील सामाजिक वातावरण बिघडत आहे, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांवरती वाईट परिणाम होतोय, असा आरोप ॲडव्होकेट नितेश गायकवाड यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश उला यांच्याकडे निवेदन सादर करत पारनेर पोलीस स्टेशनच्या समोर उपोषण सुरू केलंय। देवी भोयरे गावामध्ये 1ली ते 12वी पर्यंत शाळा आहे, मात्र गावामधील अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदा व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावरती विपरीत परिणाम होतोय, असे गायकवाड यांनी नमूद केलं। या धंद्यांमुळे अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, गावामधील शांतता धोक्यात आली आहे। याबाबत ग्रामपंचायतने देखील ठराव पारित करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती, परंतु स्थानिक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आंदोलकांनी केलाय। ॲडव्होकेट गायकवाड यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पारनेर पोलीस आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देखील निवेदन दिलंय। त्यांनी प्रशासनाला अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। गावकऱ्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। प्रशासनाने त्वरित पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आंदोलनामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते याकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय। अवैध धंद्यांमुळे गावामधील सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणावरती होणारा परिणाम थांबवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलंय। नितेश जयवंत गायकवाड, राहणार देवी भोयरे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आमच्या गावामध्ये चालू असणारे अवैध दारू व्यवसाय हे अवैध स्वरूपाचे असून त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय नियमानुसार कोणत्याही प्रकारचे त्यांना परवाने धारक नाही। तरी सदर मी ग्रामपंचायतीमध्ये अवैध दारू व्यवसाय बंद करण्यासाठी अर्ज केला होता। त्याच्यानुसार सरपंच साहेब श्री माननीय अशोक मुळे साहेब, विठ्ठल सरडे साहेब यांनी पाठपुरावा करून त्याच्यावर मासिक सभा घेतली, त्यावर ठराव पास केला दारू व्यवसाय बंद करण्यासाठी। आम्ही अमरण उपोषणाचा आज 2रा दिवस आहे। काल सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। तरी आमची सदर मागणी आहे की गावातील अवैध जे काही दारू व्यवसाय धंदे ते लवकरात लवकर पूर्णपणे संपूर्णतः गावातून बंद करावे, अशी आमची मागणी आहे, ती पूर्ण करावी। त्याच्यानंतर आम्ही अमरण उपोषण सोडू। कालपासून आमच्या गावातील एक तरुण नितेश गायकवाड यांनी दारूबंदी अवैध दारूधंदे बंद होण्यासाठी अमरण उपोषण चालू केलेलं आहे। या तरुणाची हे पाहता गावातील अवैध धंदे एवढे बोकाळलेले आहेत की तर महिलांनासुद्धा त्या गल्लीतून त्या भागातून जाणं येणं अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे बाकीच्या गरीब कुटुंबातील पुरुषांच्या त्या व्यसनामुळे अतिशय त्रास होतो। या तरुणाची ही जी आहे परिस्थिती ही अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी चालू केलेलं आहे उपोषण। त्याला प्रशासनाने प्रतिसाद देऊन बाकी धंदे बंद करावेत अशी विनंती आमची पण आहे, ग्रामस्थांची पण आहे। आम्ही ग्रामपंचायतमार्फत संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत। विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।